फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक दिवस एक माणूस पूर्वसूचना न देता कामावर गेलाच नाही. मालकाला वाटलं, ह्याचा जर पगार वाढवला तर हा काम मन लावून करेल. म्हणून पुढच्या वेळेस मालकाने त्याला पगाराच्या व्यतिरिक्त त्याला वाढीव पैसे दिले. तो काही बोलला नाही. त्याने चुपचाप मिळालेले पैसे स्वतःजवळ ठेवून दिले. आणि काही महिन्यानंतर परत तसंच घडलं. तो पूर्वसूचना न देता गैरहजर राहिला. मालकाला त्याचा खूप राग आला आणि त्यानं विचार केला, की याचा पगार वाढवून काय फायदा झाला? हा काही सुधारणार नाही. पुढच्या वेळेस मालकाने त्याला वाढवलेला पगार कमी करून त्याच्या हाती पगार दिला. त्याने कुठलीही तक्रार न करता चुपचाप तो पगार घेतला. हे पाहून मालकाला खूप आश्चर्य वाटलं. अखेर न राहून त्यानं त्याला विचारलं, "अरे, मागच्या वेळेस तू गैरहजर राहिलास, तरी तुझा पगार वाढवला. तेव्हा सुद्धा तू काही बोललास नाहीस आणि ह्या वेळेस सुद्धा तू कोणतीही पूर्वसूचना न देता गैरहजर राहिलास, म्हणून तुझा वाढवलेला पगार आता मी कापलेला आहे. तरी तू काही बोलत नाही, असं का?" त्यावर त्यानं दिलेलं उत्तर, त्याचा जो विचार होता, तो मनाला भिडणारा होता. तो म्हणाला, "मालक, पहिल्या वेळी ज्यावेळेस गैरहजर राहिलो, त्यावेळी मला मुलगा झाला होता. तुम्ही माझा पगार वाढवलात, तेव्हा मी विचार केला, की देवाने माझ्या मुलाचा पालन-पोषणाचा हिस्सा पाठवला. दुसऱ्यांदा जेव्हा मी गैरहजर राहिलो, तेव्हा माझ्या आईचं निधन झालं होतं आणि तुम्ही माझा वाढवलेला पगार कापलात. मी मनाशी विचार केला, की माझी आई तिचा वाटा तिच्याबरोबर घेऊन गेली. मग मी ह्या पगाराबद्दल चिंता का करू? ज्याची जबाबदारी खुद्द देवानं घेतली आहे." मित्रांनो, तात्पर्य असं, की जीवनात काय मिळवलंय आणि काय गमावलंय असं जर कुणी मला विचारलं, तर बेशक सांगा. जे गमावलं तो माझा अविचार होता आणि जे मी कमावलंय ती सद्गुरूंची कृपा होती. मित्रांनो, खूप सुंदर नातं आहे माझ्यात आणि माझ्या देवामध्ये. जास्त मी मागत नाही आणि कमी देव देत नाही. मित्रांनो, यालाच प्रारब्ध म्हणतात बरं का. जीवन खूप सुंदर आहे. तर ते जीवन तुम्ही आनंदाने जगा. एवढंच या निमित्तानं मला सांगायचंय. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.